त्यानंतर सायन्स घेतलं, 11वी-12वी सायन्स केलं. तेव्हा मला समजून घेऊन अभ्यास कसा करायचा हे फार जमायचं नाही, कळायचं नाही थोडक्यात. पण मग शेवटी 12वीच्या एक्झामच्या आधी मला एका आमच्या टीचरनी सांगितलं की असं असं करायचं असतं. तरीही मार्क्स मला कमी पडले, बरोबर 0.5% कमी इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनला. सो तिथून खरी माझ्या जर्नीची सुरुवात झाली, स्ट्रगल सुरुवात झाली. तोपर्यंत आयुष्य एकदम सुखात होतं, काहीही त्रास नव्हते. नंतर त्रास होते अशातली गोष्ट नाही, पण इंजिनिअरिंग करायचे हे ठरलं होतं, पण ते कसं करणार आता असं झालं. मग पण सकारात्मकता इतकी होती, घरातूनही होती, आईबाबांची पण होती आणि माझीसुद्धा होती की मला इंजिनिअरिंग करायचं आहे. मग तेव्हा मला डिप्लोमाचं सुचलं आणि मग आपोआपच समोरून मार्ग येत गेले. डिप्लोमाचं ॲडमिशन डायरेक्ट 2nd इयर असं आपण म्हणतो, तर तसं मी घेतलं. आणि त्यावेळी मी शिव खेरांचं यू कॅन विन नावाचं पुस्तक वाचलं आणि तिथून जे मोटिवेशन मिळायला सुरुवात झाली ती आज तागायत आहे. तेव्हा मला ते वाचून असं समजलं की मी माझ्या गोष्टी ठरवून माझ्या आयुष्यात होऊ शकतात. आणि ते पुस्तक वाचल्यानंतरचा माझा रिझल्ट होता, मी कॉलेजमध्ये पहिली आलेली होते.